आज माझा नवरा खूप खुश आहे. एकदम मकर संक्रांत रेडी आणि आता तो एन्जॉय करतोय त्याचा हा मोमेंट मकर संक्रांतीमध्ये. 3 कंट्री त्यांनी एक्सप्लोर केले, बेल्जियम, नेदरलँड्स आणि फ्रान्स. खूप सारे मेमरीज घेऊन जाणार. तेवढ्यात मागून करण आणि दीपू बाळाला घेऊन आले एकदम आमच्या समोर. दीपूच्या हातामध्ये बुके होता आणि करणकडे मला वाटतं बाळ होतं का आता दीपूकडे मला आठवत नाही. आणि एकदम समोर आले. आम्ही एकदम अचानक एकदम आम्हाला एकदम थोडं सरप्राईज झालं ना आम्हाला की म्हणजे काय करावं शब्द फुटेना. आणि बाळाने बघितल्यानंतर तर आमचं म्हणजे म्हणतात ना अरे हा हाच तर खरा आनंद आहे जीवनाचा. याच्यासाठी तर आम्ही नीट भेटा ना, नीट भेटा. अरे नाही भेटा कधीतरी. हा प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये खूप मोठा क्षण असतो. म्हणजे जे बाहेर राहतात ते रिलेट करू शकतात की आपण जेव्हा आपल्या आई वडिलांना काय म्हणतात घ्यायला जातो एअरपोर्टवरनं आणि ते परदेशात तुम्ही जिथे राहताय तिथे त्यांना यायचं असतं पण काही काय म्हणतात ते असं घडून येत नाही गोष्टी. आणि वेन द टाईम इज राईट, वेन एव्हरीथिंग इज क्लिक्ड ॲट द राईट पॉईंट, तिथे असं एकदम छान फिलिंग असते. आणि आज असाच एक प्राऊड मोमेंट आहे माझ्यासाठी की मी माझ्या आईवडिलांसाठी थोडं काहीतरी करू शकलो. म्हणजे त्यांनी तर भरपूर काय केलेलं आहे माझ्यासाठी, बट थोडंसं काहीतरी असं करू शकलो. तर आज मम्मी पप्पा येतात ते डुसलडॉर्फला फर्स्ट टाईम, म्हणजे जर्मनीत फर्स्ट टाईम त्यांचं शेंजेन झालं. म्हणजे ते एशियामध्ये फिरले आहेत फार, म्हणजे सिंगापूर, थायलंड, दुबई वगैरे फिरले आहेत. रिसेंटली मी 2 वर्षा अगोदर लंडनला पण आलेले, युकेला आम्ही सोबत फिरायला गेलो. बट शेंजेन स्पेसमध्ये फर्स्ट टाईम आहे आणि त्यांच्यासाठी पण ही खूप मोठी गोष्ट आहे की फर्स्ट टाईम ते युरोपमध्ये येतात. ते लहानपणी म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा पप्पांचे सगळे फ्रेंड्सचे मुलं जे आहे ना ते US नाही तर कुठे ना कुठे बाहेर असायचे. आणि पप्पा नेहमी ऐकायचे त्यांच्याकडनं, अरे माझ्या मुलांनी मला हे केलं आहे तर मी तिकडे चाललो आहे आता, US ला चाललो आहे आणि त्यांच्याकडे राहणार आहे. तर आज पहिल्यांदा पप्पा हे बोलू शकतात की काय म्हणतात त्यांच्या फ्रेंड्सला त्यांच्या फ्रेंड्सला हे बोलू शकतात की मी माझ्या मुलाकडे आणि सुनेकडे चाललो आहे असं. तर खूप असं मला ते असे लहानपणाचे दिवस आठवतात जेव्हा मी बाकीच्या लोकांकडनं असं काइंड ऑफ त्यांना कॉल करायचो आणि मार्गदर्शन घ्यायचो त्यांच्याकडनं. आता पोचलेलो आहे आम्ही अरायवलला. आता वाट बघणार आम्ही. 20 मिनटं आहेत तसे. लेट्स सी. बुके घेतलेलं आहे एक छान दुकानातून. दिस इज हाऊ इट इज गोइंग टू बी. डिफरंट नॅशनॅलिटीजचे फ्लॅग्स पण आहेत. तर आता आम्ही छोटं सरप्राईज करायचं ठरवलं आहे. मी त्यांना वेलकम करायला पुढे येतो आहे. म्हणजे कसं हरवल्यासारखं वाटणार नाही कारण की इंटरनेट कनेक्शन नाही आहे त्यांच्याकडे ना. सो मी पहिले भेटेल त्यांना आणि मग हे लोक मागून येतील. लेट्स सी. पहिलं बघितलं त्यांनी. पप्पा तुम्ही पण जावा ना तिच्यात.
तुम्ही पण जावा. कसं आहे सही आहे ना. जय जय बाप्पा जय जय बाप्पा जय जय बाप्पा जय जय बाप्पा जय जय बाप्पा. हा बस झालं चला. थंडी थंडी लागेल. हा ते लोक आलेले चला. ओला अमिगोस बॅग्स आणलेले आहेत. हे पप्पा मम्मींचे बॅग्स आहेत दोन्ही. आणि हे बॅग्स हे मोठे बॅग्स आहेत त्यामुळे ते पहिले आणलेत मी. आता ते कारमध्ये लोड करून ठेवणार आपण. त्यांची फ्लाईट उद्या आहे तर ते पण त्याची तयारी आजपासूनच चालू आहे. माझा फेवरेट वेदर आहे हा. आणि असं काही सीन आहे बघू शकता. स्नो अजून पडतच चाललाय. वा वा काय पडतंय योहांश. आता आजोबा वा 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 योहांश. आता आजी वा 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 वा. आता पप्पा आता आत्यातर्फे का. हा आत्याचं पण कर. हा एक आत्या इथे आहे. हा हा एकत्र करू. हा वा 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 वा. A few moments later. आपण बघूया पप्पा मम्मींना काय बोलायचं आहे त्यांच्या मेमरीबद्दल किंवा त्यांना काय वाटलं त्यांचा टाईम इन जर्मनी. आम्ही पोचलेलो आहोत एअरपोर्टला, डुसल्डॉर्फ एअरपोर्ट. आणि पप्पा मम्मींचा आता गुड बायचा टाईम आलेला आहे. आणि आता जस्ट आम्ही सगळे सामान आणि ते सगळं काढलेलं आहे. तर बघूया कसं दिसतंय. तर आता आम्ही डिपार्चरमध्ये जातो, सगळं बॅग्स वगैरे टाकतो आणि लेट्स कंटिन्यू दिस व्लॉग. मग आपल्या योहानचं 5th मंथ बड्डे सेलिब्रेशन आणि दिवाळी होतं. योहानची पहिली दिवाळी होती. तर त्याच्याबद्दल कसा तुम्हाला वाटलं, काय आपण एकदम छान. म्हणजे आमचं बाळाचं फर्स्ट दिवाळी आणि त्याचा बड्डे पण त्याच दिवशी आलेला आहे. 1-2 दिवस काहीतरी. मग त्याचं ते आम्ही घरामध्ये डेकोरेशन केलं. दीपूनी, मी, नंतर मिसेसनी माझ्या करणनी आम्ही सगळ्यांनी मिळून ते डेकोरेशन केलं छानपैकी. दिवे लावले. ते कदाचित फराळ बनवला. आणि एकदम मस्त छान. आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे बड्डे पण त्या दिवशी वेगळा सेलिब्रेट केला. मग त्याला पण छान वाटलं. त्याला इंडियावरून आम्ही खास त्याचे कपडे आणलेले ते बड्डेसाठी. ते कपडे घातले आणि फराळ वगैरे. आणि खरोखर म्हणजे वाटलं नाही आम्हाला की आम्ही फॉरेनला आहोत किंवा जर्मनीला युरोपमध्ये आलो. मला वाटलं आम्ही इंडियामध्येच आहे. कारण एवढं सगळं फॅमिली वातावरण सगळं एन्जॉयमेंट केली. खाली जाऊन फटाके आम्ही फोडले संध्याकाळी रात्री. बरोबर छान वाटलं, मजा आली, छान. आणि मग त्यानंतर आपण युरोपियन जर्नीला निघालो. म्हणजे आपलं इकडे गेलेलो नेदरलँड्सला गेलेलो आणि ॲम्स्टरडॅमला गेलो आपण. तेव्हा ते झासे साज बघितलं. त्याच्यानंतर झॅन्डम बघितलं. इकडे मला वाटतं ना विंड एनर्जीचं जास्त आहे. त्यामुळे जे आपण नेदरलँडला गेलो ते मला वाटतं विंड एनर्जीचंच होतं. बरोबर. पण ते लाकडाचं होतं, पूर्वी लाकडाचं होतं. तर त्यांनी ते अजून पण त्यांनी प्रिझर्व केलं. शिवाय तिथे ते चीज फॅक्टरी होती. तिथे आम्ही चीजचे वेगवेगळे म्हणजे ते पदार्थ किंवा ते टेस्ट केली. तिथे ते बूट काय वेगवेगळे त्यांनी ते काय तिकडचं ते मला वाटतं काय म्हणतात गुड लक काहीतरी म्हणतात ते आहे ते. बरोबर. ती पण मजा केली. ती मजा केली, छान वाटलं. म्हणजे आमची खरं तुम्हाला सांगू तर आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही एवढं इंडियामधून आल्यानंतर बाळाकडे आलो होतो. आम्ही छोट्या बाळाला बघायला आणि दीपूची काळजी घ्यायला एवढं फिरायला मिळेल. पण नंतर इकडे वातावरण बघितलं कारण म्हणजे बाळ पण थोडंसं खेळत होतं व्यवस्थित. दीपू थोडी रिकवर होती आणि हे बरेच दिवस फिरले नव्हते. आम्ही विचार केला की जरा यांना पण थोडंसं जरा ब्रेक होईल. जरा बेल्जियमला गेल्यानंतर मग आम्ही तिथे चॉकलेटची पण टेस्ट केली. नंतर एक इंडियन हॉटेलमध्ये म्हणजे इंडियन फूड खाल्लं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही एकदम मस्त एन्जॉय करत आलो.
आणि गाडीजवळ आलो आम्ही. गाडीजवळ आलो तर गाडीच्या इथे ना चिठ्ठी ठेवलेली काचेच्या इथे, आणि ती जर्मनीमध्ये होती. मग करणने ती वाचली, त्याला काय कळालं तर तिथे मग ते नंतर बघितलं तर आजूबाजूला गाडीला ना स्क्रॅचेस झालेले, म्हणजे स्क्रॅच झालेले. कोणीतरी ना जाताना गाडी निघताना ते गाडीला थोडंसं स्क्रॅच करून गेलेलं आहे, थोडं टायरला यायला. थोडंसं आम्ही घाबरलो की अरे नवीन गाडी आहे, टेस्ला आहे, थोडी महागाची, आणि असं झालं. मग कारण ते पार्किंगच्या तरी इन्चार्जला भेटला. नंतर मग काय त्यांनी फोनाफोनी केली. त्या बाईचा फोन, ती कोण लेडीज होती, मग त्या बाईचा फोन नंबर घेऊन तिला कॉन्टॅक्ट केला. पण मला ते एक आवडलं की इकडे डिसिप्लिन आहे. त्या बाईने लगेच सांगितलं की काळजी करू नका, मी तुम्हाला मंडेला माझ्या इन्शुरन्सच्या ऑफिसरला कॉल करून माझे डिटेल्स इन्शुरन्सचे पाठवते, तुम्ही क्लेम करा, तुम्हाला ते सगळं मी भरून देईल. पण तरी एक मी तरी करणला फोर्स केला की नाही आपण पोलीस स्टेशनला जाऊ, थोडंसं इकडे काय रिपोर्ट वगैरे बनवायचं असतं किंवा काय. तर मग पोलीस स्टेशनला गेलो. पोलिसांनी पण त्या बाईला फोन केला. त्या बाईने तेच सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, मी तुमचे सगळे डॉक्युमेंटेशन करेल आणि पाठवून देईल. तर अशा रीतीने, आणि नंतर मग करणनी पण इकडे कॉन्टॅक्ट करून त्याच्या इन्शुरन्स आणि सगळं करून ती गाडी आता आमची इकडे पेंटिंग किंवा असं काही करत नाही, डायरेक्ट ते पार्टच रिप्लेस करतात. रुपये खर्च होता, आणि मग तो पूर्ण त्या गाडीला सगळं करून एक 15 दिवस का काहीतरी, मला 8 दिवस गाडी ठेवलेली, रिप्लेस केलं सगळं. आणि गाडी एकदम व्यवस्थित विदाऊट एनी मनी त्या बाईने सगळा खर्च करून ती गाडी हे दिली. तर मला इकडचं ते एक आवडलं की लोक केअर करतात आणि सगळं ऑफिशियली सगळं रेकॉर्ड क्लिअर असतं. तर 6 मंथचा युहानचा बड्डे बद्दल काय सांगाल तुम्ही? 6 महिन्याचा झाल्यानंतर आम्ही ठरवलं की आता त्याचा अन्नप्राशनचा प्रोग्राम केला पाहिजे, आणि आम्ही अन्नप्राशनचा प्रोग्राम मस्त सेलिब्रेट केला. युवांशला सगळ्या प्रकारचे पदार्थ भरवले आणि प्रोग्राम असा छान घरी साजरा केला. आजी आजोबांनी स्पॉन्सर्ड कार्यक्रम होता हा. सगळ्यांना जेवण होतं. तर महाराजा हॉटेल ना ते, हॉटेल महाराजा रॉयल्स, खरोखर चांगलं हॉटेल होतं, महाराजासारखंच नावासारखं, आणि हजबंड वाईफ आहे ते, आणि खरोखर ते छान त्यांचं हॉटेल आहे. आणि त्यांनी आम्हाला इतकी सर्व्हिस पण चांगली दिली. आणि त्या दिवशी पण मजा आली, कारण की दीपूचे सगळे मित्रमैत्रिणी आलेल्या. त्याने तो साऊथ इंडियन ड्रेस घातला होता, लुंगी आणि निळा शर्ट वगैरे. मग त्याची एंट्री पण इतकी झकास झाली ना, लुंगी डान्स सगळ्यांनी एन्जॉय केला, मजा आली. आणि मग त्यानंतर क्लोज हे होतं त्याचं नाव, आणि मग ते आम्ही इनॉग्रेट केलं. आणि मग सगळ्यांनी योंश म्हणजे स्टेडियममध्ये जसं ते आवाज करतात ना, जयश केला त्याच्या नावाचा, यो अंश यो अंश यो अंश यो अंश यो अंश, आणि अशा रीतीने मजा आली. आणि मग तिकडनं तो इव्हेंट संपल्यानंतर ऑलमोस्ट तुमचा बड्डे आलेला. तर मग आपण तुम्हाला म्हटलं की 2 दिवसासाठीच जाऊया आणि पप्पांच्या बड्डेला आपण बुफेला जाऊया, असं आम्ही पप्पांना हा प्लॅन गंडवलेला. तर काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही, तर पॅरिसची मजा म्हणून सांगतो की मला माहिती नव्हतं आपण पॅरिसला जातो आणि आम्ही प्लॅन केलेला आहे. तर मग दीपू मग बाळाला काय दूध पाजायचं म्हणून मागे आली. मी पुढे जाऊन बसलो तर तिथे मला स्क्रीनवर दिसलं की पॅरिस. मी करणला विचारलं, अरे हे पॅरिस दिसतं इथे. मग तेव्हा त्याने सांगितलं की पप्पा आपण तुमच्या बड्डेसाठी आपण पॅरिसला जातो. तर मला ते एवढं सरप्राईज वाटलं, आणि मनामध्ये जी इच्छा होते ना की बाबा मी PR मध्ये काम करणार माणूस होतो, तर त्यामुळे आमचे ऑफिसर सगळे वाया ऑस्ट्रिया जायचे, विएनाला जायचे, तर पॅरिसला जायचे, इकडे जायचे. त्यांची काही मुलं वगैरे तिथे राहायचे, तर ते तिथे कधी सुट्टी वेळेला जायचे. त्यांची सगळं ते माहिती होतं. त्यामुळे पॅरिसला जाणं एक माझ्यासाठी एक स्वप्न होतं. आणि मी पण त्यावेळेस विचार करायचो की आपण पण कधीतरी आपली मुलं तिकडे असावी आणि आपण तिकडे जावं. आणि ते प्रत्यक्षात ते स्वप्न उतरल्यानंतर त्यामुळे तो एक वेगळा आनंद होता. आणि मग तिकडे गेल्यानंतर तर मजाच आली. 2 दिवस आम्ही. अँड इव्हनिंग इन पॅरिस झालं तुमचं, तर त्याच्याबद्दल काय सांगू शकता? नाही, काय म्हणतात ते इव्हिनिंग आहे पॅरिस, तर म्हणजे काय म्हणतात ते स्वप्नच होतं माझं. खरंच कधी वाटलं नव्हतं की माझं बड्डे पॅरिसच्या त्या आयफेल टॉवरच्या त्या झमकत्या लायटिंगमध्ये केक कटिंग होईल माझी. कधी मनात पण विचार नव्हता आला. पण ते करण आणि दीपमालांनी जो काही प्लॅन बनवला होता
त्यामुळे ते सक्सेस झालं. स्पेशली प्रोफेशनल फोटोग्राफर थ्रू आम्ही फोटोशूट केलं तिथे. आणि यवांश सोबत होता म्हटल्यानंतर काय म्हणजे आम्ही पूर्ण दिवसभर तिथे होतो तसं पाहिलं तर. दुपारी पण गेलेलो, मॉर्निंगला दुपारी गेलो, नंतर मग संध्याकाळी परत आलो. मजा आली पण एकदम फुल म्हणजे. आणि मेन म्हणजे तिकडचं आम्ही फ्रेंच सगळं फूड एन्जॉय केलं. फ्रेंच ब्रेकफास्ट हा, क्रॉसॉन सगळं खाल्लं. एकदम फ्रेंच ब्रेकफास्ट एव्हरीडे कारण वेगवेगळे फूड आणायचं लंच डिनरला. त्यामुळे तिकडे खरं फ्रान्समध्ये जायला मिळेल हे मी स्वप्नात पण बघितलं नव्हतं. आणि पॅरिसला जाऊन आला मी. नाकर हे मम्मी कशी करते बघता. नयनच्या तिथे पोचल्यानंतर कशी गडबड होती लग्नाची किंवा काय? नंतर मग मी पहिल्यांदा तिथे गेलो तर त्यांना सरप्राईज होतं ना. मी डायरेक्ट केसगावला म्हणजे तिथे आमचं नयन राहतो तिथे गेलो. तर मला बघितल्यानंतर म्हणजे ते 2 मिनटं तर इव्हन भारती पण माझी काय म्हणतात भाऊजाई तिथे होती घरामध्ये, दोघेच होते. मला बघितल्यानंतर तर नयनला म्हणजे त्याला काय म्हणजे कुठे तो स्वप्नात आहे का काय असं त्याला एकदम वाटलं. मला 2 मिनटं बघतच राहिला. आणि मग त्याला ते एकदम अश्रू अनावर झालं आणि मग तो गळ्यात पडला माझ्या एकदम आणि खुश झाला. आणि मग आम्हाला पण तुम्ही कॉल केला आणि आम्ही पण सगळे बोललो त्याच्याशी. येस. मग थोडंसं त्याच्या मनात थोडासा राग होता. तो त्याचा रुसवा पण तिकडे गेल्यानंतर मी सगळे तिकडची सिच्युएशन सांगितल्यानंतर त्याचा सगळं राग मी त्या शुभेच्छा दिल्या ते पण नयनला फार आवडल्या. तुम्ही ऑनलाईन लाईव्ह शुभेच्छा नयनच्या लग्नाचा लाईव्ह प्रोग्राम होता ना. तो त्यामुळे तुमच्या शुभेच्छा पण तिकडच्या सगळ्या लोकांना पण आवडल्या आणि छान वाटलं. तर नयनचं लग्न पण धूमधडाक्यात झालं आणि मस्त. त्याला त्याची बायको पण पौर्णिमा पण छान मिळालेली साथीदार. हां, आमच्या दोघांचं ॲनिव्हर्सरी होती तर त्याला आपण सगळे ना बुफेला गेलेलो एक. तर त्याचा कसा एक्सपिरियन्स होता? ते पण का म्हणजे नंबर ऑफ व्हरायटी तिथे एकदम पुढे एवढे होते ना अवेलेबल. आणि लाईव्ह काउंटर होते म्हणजे आपण ते फिश घ्यायचं किंवा ते जे काय सगळं घ्यायचं आणि ते बनवायला द्यायचं. आणि वेगवेगळ्या प्रकारची फिश, चॉकलेट्स, नंतर काय ते राईस, फ्रूट्स म्हणजे इतकं होतं ना भारी. म्हणजे मला तर ते असं वाटलं की कुठे म्हणजे काय कुठे ताज हॉटेलमध्ये आलो तर काय असं एकदम. आणि ओव्हरऑल तो हॉटेलचं हे पण चांगलं होतं. आणि तुम्ही ऑलरेडी सिंगापूरमध्ये पण ते बुफेचा आस्वाद घेतलाच होता, पण हा एक्सपिरियन्स थोडा वेगळा होता बिकॉज इथे जसं दीपू म्हटली रोबो होता. ते रोबोचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही ते पदार्थ घ्यायचे आणि त्या माणसाला द्यायचे. तो फ्रेश बार्बिक्यू करतो नाहीतर फ्रेश सॉटे करून तुम्हाला देतो विथ द राईट अमाऊंट ऑफ सॉस. आणि मग तो रोबोवर ठेवतो, रोबो डिलिव्हर करतो आपल्याला ते पर्टिक्युलर फूड आयटम. मेन म्हणजे सगळ्यात आम्हाला इकडे आल्यानंतर मेन आम्हाला योहानचा बर्थ प्लेस कुठे झाला, त्याने ह्या जगामध्ये पहिला श्वास कुठे घेतला ते बघण्याची फार इच्छा होती. मग एक दिवशी आम्ही ठरवलं की योहानचा बर्थ प्लेस कुठे झाला ते बघायला त्या हॉस्पिटल जायचं. तिथे गेलो आणि बघितल्यानंतर तर आम्ही खरोखर धन्य झालो की अरे आपला म्हणजे आपली पिढी आपली आपलं नातू याच्यामध्ये पृथ्वीवर पहिला पाऊल ठेवला त्या हॉस्पिटलमध्ये. छान वाटलं तिथलं. हां, क्रिसमस मार्केटला गेलो. हां, क्रिसमस मार्केटचं आम्ही 2-3 ठिकाणी गेलो. मला बोकुमला गेलो, डॉटमंडला गेलो, डुसलडॉफला गेलो. तर ते हवेमध्ये सॅन्टा क्लॉज तो आणि स्टोरी सांगतो ती एकदम बेस्ट होतं. आमचं सांगता बघा कसं मस्ती करतोय बघा, नाकाची ॲक्शन करतोय वेगवेगळं. तर ती मस्त मजा आली. ती वाईन कोणती आहे ना काय, ग्लू वाईन. हां, ग्लू वाईन. ती म्हणजे वाईन गरम करतात, त्याच्यामध्ये खडे मसाले टाकतात आणि ती पिता त्याच्यासाठी का. आणि ते काय आपलं एकदम म्हणजे छोटंसं आपलं चहाचा कप असतो ना तसं कप आम्ही घेतलेला आहे. तो चहाचा कप सारखे त्या वाईन देतात आणि ते थंडीसाठी इतकं म्हणजे ते चांगलं बेनिफिशियल आहे. म्हणजे ते आपण दारू किंवा काय एन्जॉयमेंट असं नाही, पण एक आपलं हेल्थसाठी चांगलं आहे. आणि ती पण मजा केली आम्ही आणि छान मजा वाटलं मस्त. तर मला इकडचं एकंदरीत ना रोडचं मला फार आवडलं. मला ते सांगायचं राहिलं की ज्यावेळेस आम्ही एअरपोर्टवरून उतरलो आणि आम्ही रोडनी चाललो होतो आणि घरी
डॉटमंडला. करण जवळजवळ 120-130च्या स्पीडने रात्री गाडी चालवत होता. गाडी म्हणजे आम्ही रात्री म्हणजे साधारण 7-8 वाजले असतील, काहीतरी 8 वाजले असतील. तर तो 120-130च्या स्पीडनी गाडी चालवता. मला भीती वाटायची, कारण इंडियामध्ये आपण एवढ्या स्पीडमध्ये गाडी नाही चालू शकत, कारण मध्येच खड्डा येणार, स्पीड ब्रेकर येणार, कुठेतरी रस्ता कुठेतरी काहीतरी गडबड असणार. पण इकडे रस्ते इतके स्मूथ की म्हणजे पाण्यासारखे एकदम रस्ते स्मूथ, त्यामुळे गाडीचं स्पीड किती पण तुम्ही ठेवा. काही काही ठिकाणी तर मला वाटतं 200-250 स्पीडनी गाडी चालवतात लोक इथे. ते मला फार आवडले. सिग्नल यंत्रणा आवडली, रस्त्याच्या कडेला सगळे तुम्हाला साईन बोर्ड आहेत आणि डिवायडर आहे. इकडे ते काय बटरफ्लायचा तो म्हणजे कन्सेप्ट आहे, टर्निंग आणि इतके रस्ते तर इतके सुंदर आहेत जर्मनीमध्ये आपल्यातून. म्हणजे खरोखर आपल्या इंडियातल्या राज्यकर्ते म्हणा किंवा तिकडच्या लोकांनी येऊन ते बघून तिकडे कसं अडॉप्ट करता येईल ते बघायला पाहिजे. त्यामुळे प्रवास म्हणजे 50 किलोमीटर तर आम्ही सहज जायचो, म्हणजे एक अर्धा तासामध्ये क्लिअर करायचं 50 किलोमीटर. आणि आता कल्याण ते VT मला वाटतं आपलं 50 किलोमीटर आहे, आपल्याला 2-2.5 तास लागतात बाय रोडनी. इकडे तर आम्ही अर्धा तासामध्ये 50 किलोमीटर इझी जायचं. म्हणजे इतकं छान आहेत म्हणजे रस्ते मला आवडतात. युहानच्या 7th month बर्थडेला गेलेलो, तर ते तुम्हाला कसं वाटलं आणि कुठे गेलेलो आपण? ते मला वाटतं उपरटल ना काहीतरी, उपरटल. हां उपरटल. आणि तिथे म्हणजे ती गाडी आहे ना, उलटी गाडी, हँगिंग ट्रेन म्हणतात त्याला. म्हणजे आपल्या गाड्या म्हणजे रूळ कसे खाली असतात, याचे रूळ वरती, आणि ती गाडी याची हँग करत जाते. आणि इतकं म्हणजे त्या हँगिंग ट्रेन काढण्यामागचा उद्देश, मी ज्यावेळेस ट्रेनमध्ये आम्ही ट्रॅव्हल केलं तेव्हा मला कळाला की त्या सिटीमधून नदी आहे आणि त्या नदीचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला. त्या नदीच्या मार्गानेच ती ट्रेन लटकत म्हणजे पूर्ण ते सिटीमध्ये फिरते ती. आणि त्या ट्रेनला काहीच नाही, साईडने फक्त पिलर दिलेले आहेत आणि ती मध्ये ट्रेन ती चालते. म्हणजे किती सुंदर त्यांनी त्या कन्सेप्ट त्यांनी तो वापरलेला आहे ट्रेनचा, म्हणजे ते युटिलाईज केलं त्या नदीचा. आणि तिथे आम्ही मग आपल्या बाळाचा योहानचा मस्त केक घेतलेला, केक कटिंग केली त्या ट्रेनवरून चाललेल्या खालूनवरून, आणि त्या ब्रिजच्या इथे आम्ही ते ट्रॅव्हल पण केलं त्या ट्रेनने. तर तो एक एक्सपिरियन्स छान होता. नंतर मग आम्ही स्नो म्हणजे काश्मीरमध्ये मला वाटतं आम्ही जवळजवळ 2011ला गेलेलो आपण, जेव्हा इंडिया वर्ल्ड कप जिंकलेली त्या साली. तर त्यावेळेस आम्ही गेलेलो, त्यावेळेस तो स्नो आम्ही जम्मू काश्मीरमध्ये आम्ही खेळलेलो. त्याच्यानंतर मला वाटतं आता किती 10-15 झाले ना, 15 वर्षानंतर आम्ही आम्ही इकडे जर्मनीमध्ये डॉटमंडला स्नो खेळलो. मजा आली तो स्नोमध्ये. पण पहिल्यांदा तो स्नो बघितला ज्यावेळेस आम्ही खिडकीतून सकाळी उठल्यानंतर सगळं बाहेर स्नो मग हॉलमधून बघितल्यानंतर आमच्या बेडरूममधून बघितल्यानंतर करंट आणि दिल्लीच्या बेडरूममधून बघितला. इतका सुंदर वाटला तो सगळा परिसर स्नोने. Traveling through the twilight glow, through the dreams that we both know. Every journey starts anew with the warmth of the sunset hue. The breeze, it's calling you. Places where our hearts break. बाय बाय. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की माझ्या मम्मी पप्पांची जर्नी कशी झाली इन युरोप. आणि अपार्ट फ्रॉम सपोर्टिंग माय वाईफ अँड माय चाइल्ड योहान्श, त्यांनी बरेच ॲक्टिव्हिटी पण केले. अँड जसं की माझा प्लॅन होता की योहानचा बड्डे म्हणजे मंथली बर्थडे प्रत्येक वेगळ्या सिटीमध्ये झाला पाहिजे. तर तसंच आम्ही अचीव करायचा प्रयत्न केला 4th, 5th आणि 6th मंथ. म्हणजे ते यायच्या अगोदर आम्ही अगोदरपासून प्रत्येक महिन्यात कुठल्या नवीन सिटीमध्ये जाऊन सेलिब्रेट करायचो. आणि ते ट्रेडिशन मी चालू ठेवलेलं आहे की जोपर्यंत तो 1 वर्षाचा नाही होत तोपर्यंत असा प्रयत्न आहे. आणि त्या मध्यंतरी ते 3 महिने इथे सोबत असल्यामुळे त्यांचं पण तेवढंच एन्जॉय झालं. आणि
या दिस वॉज इट. सो कमेंट करून मला नक्की सांगा की कसं वाटलं तुम्हाला. आणि प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि स्टे ट्यून फॉर अपकमिंग व्हिडिओ. Close your eyes and drift away into the skies where